राधानगरी तालुक्यातील काँग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली। यावेळी या सर्वांनी आमदार सतेज पाटील यांना काँग्रेस पक्षासोबतच एकनिष्ठ राहणार असल्याची ग्वाही दिली। राधानगरी तालुक्यात काँग्रेसची विचारधारा अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाऊ असा निर्धारही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। काँग्रेसचे राधानगरी तालुकाध्यक्ष आणि भोगावती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक हिंदूराव चौगले यांनी आगामी निवडणुका काँग्रेस पक्षातूनच लढणार असल्याचं सांगितलं। आदरणीय खासदार शाहू महाराज आणि आमचे आदरणीय नेते जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी तालुक्यामध्ये जे आमचे काँग्रेस आहे ते निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बंटी साहेबांना भेटून येऊन आम्ही त्यांच्या पाठीमागे निश्चित ठामपणे उभा राहणार। यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुखे, भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर, भोगावतीचे माजी संचालक ए.डी. पाटील गुडाळकर, संजय पाटील तारळे, अशोक साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, लहू कुसाळे यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया असा निर्धार व्यक्त केला। आमदार सतेज पाटील यांनी आपल्यासारखे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असल्याचं सांगत या कार्यकर्त्यांच्या बळावरच काँग्रेसचा विचार अधिक बुलंद करू अशी ग्वाही दिली। यावेळी काँग्रेसचे निरीक्षक मधुकर रामाणे, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, भोगावतीचे संचालक रवींद्र पाटील, एम.डी. देसाई, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य मोहन धुंद्रे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव तहसीलदार, सुनील हिंदूराव चौगुले, राजेंद्र यादव, संजय कांबळे, शंकर फराकटे, साताप्पा खाडे, जयवंत पाडळकर यांच्यासह राधानगरी तालुका काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते।